पुण्यातील सीओईपी कॉलेजातील विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। या घटनेनंतर एनएसयूआय आणि एबीव्हीपीचे सुमारे 15 ते 20 कार्यकर्ते आमने-सामने आले। हाणामारी सदृश परिस्थिती निर्माण झाली। काँग्रेसशी संबंधित एनएसयूआय कार्यकर्त्याकडून एका विद्यार्थिनीवर दबाव टाकून चुकीच्या गोष्टी वधवून घेण्याचा प्रयत्न झाल्याचा एबीव्हीपीचा आरोप आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। डीसीपी कृष्णिकेश रावले यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला। तसंच सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे देखील घटनास्थळी दाखल झाले। संपदा प्रमोद बडे आहे। मी सीओईपी कॉलेजला आहे। मी सेकंड इयर सीएससी डिपार्टमेंटला आहे। माझी ॲडमिशन ओबीसी ऑर्फन थ्रू झालेली आहे। मी फर्स्ट इयरला 9,760 आणि सेकंड इयरला 3,760 फीस भरलेली आहे। काल आमच्या कॉलेजमध्ये एनएसयू आणि काँग्रेसचे लोक आले होते। एबीपी माझा वर आमची लाईव्ह बाईट गेलेली आहे, ज्यामध्ये असं मी बोललेली आहे की आमच्याकडून जास्त फीस घेतात, पण ॲक्च्युअलमध्ये आम्हाला मॅनिप्युलेट करून तिथे जे प्रेशर क्रिएट झालं होतं त्याच्यामध्ये ते बोलण्यात आलं आणि जे खरोखर चुकीचं आहे, ज्याच्यामध्ये असं मला नंतर सांगण्यात आलं की जर मी आत्ता हे नाही केलं तर नंतर मग मला याचे प्रॉब्लेम होऊ शकते किंवा पूर्ण फीस भरावे लागतील, जे सरोसर चुकीचं आहे। यासाठी मी कॉलेजची माफी मागते। नमस्कार। उद्या देशाचे नेते राहुल गांधी पुण्यामध्ये येणार आहेत आणि यामध्ये छात्रों की गुंज नावासारखा कार्यक्रम या पुण्यामध्ये होत आहे। परंतु या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय की सावित्रीबाई फुले यांच्या लेखीवरती राहुल गांधींच्या काही गुंडांकडून, काँग्रेसच्या काही गुंडांकडून जोर जबरदस्तीने सीओईपी सारख्या तंत्रज्ञान विद्यापीठामधील काही प्रकारांबाबत जोर जबरदस्तीने काही गोष्टी वधवून घेतल्या जात आहेत। आपण बघतोय की सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील एका अनाथ मुलींकडून शुल्काच्या संदर्भात, फीच्या संदर्भात काही गोष्टी जोर जबरदस्तीने चुकीच्या पद्धतीने वधवून घेतल्या जात आहेत। सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील अग्रगण्य नावाजले जाणारे विद्यापीठ आहे व या विद्यापीठामध्ये एका विद्यार्थिनीकडून जोर जबरदस्तीने शुल्काच्या संदर्भात काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने, जसे की त्याच्याकडून जास्त शुल्क घेतलं जाते अशा पद्धतीने शुल्काच्या बाबतीतल्या गोष्टी वधवून घेतल्या जात आहेत। काँग्रेस सारखा पक्ष जो अनेक काळ सत्तेमध्ये होता, अनेक वर्ष सत्तेमध्ये होता, अशा पक्षाला अशा पद्धतीचं नीच राजकारण, विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून अशा पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण करावं लागतंय, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे। ती विद्यार्थिनी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये शिकत आहे, याचाच अर्थ ती विद्यार्थी अतिशय हुशार कुटुंबातील आहे, ती विद्यार्थी अत्यंत स्कॉलर पद्धतीची आहे। परंतु अशा विद्यार्थिनीवरती जोर जबरदस्ती करून काँग्रेसच्या काही गुंडांकडून अशा पद्धतीच्या गोष्टी वधवून घेतल्या जात आहेत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। त्या विद्यार्थिनी ताईवरती उद्या जर काही गोष्टींचे काय प्रकार, अनुचित प्रकार घडला, याची अकाउंटेबिलिटी काँग्रेस घेणार आहे का, राहुल गांधी घेणार आहेत का? पुण्यासारख्या उच्चभ्रू शहरामध्ये विद्यार्थ्यांवरती, विद्यार्थिनींवरती अशा पद्धतीचे जोर जबरदस्ती करणं काँग्रेस सारख्या पक्षाला शोभत देत आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो। याच पद्धतीने पुण्यामधल्या तरुणाईला कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम काँग्रेस सरकार व काँग्रेस पक्ष अशा माध्यमातून करत आहे। आमच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आम्ही आवाहन करतो की त्या विद्यार्थिनींची सुरक्षितता ही सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी मानतोय। त्या विद्यार्थिनीच्या बाबतीत कुठलाही अनुचित प्रकार घडला तर काँग्रेस पक्ष व राहुल गांधी याची अकाउंटेबिलिटी घेणार आहेत का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शेवटपर्यंत त्या विद्यार्थिनीच्या सोबत आहे। जय हिंद, वंदे मातरम। उद्या काँग्रेसचे नेते पुण्यात येत आहेत। छात्रों की गूंज हा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर म्हणजे अगदी आत्ता जर आपण पाहिलं तर आज रात्री तिकडे सीओईपी या तंत्रज्ञान विद्यापीठात खरं म्हणजे राडा सुरू आहे। एनएसयूआय, काँग्रेसची संघटना, एबीव्हीपी या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। खरं तर या घटनेनंतर 15 ते 20 कार्यकर्ते आमने-सामने आलेत। आता ही सगळी परिस्थिती, हाणामारी सदृश परिस्थिती निर्माण झाली असल्यानं काँग्रेसशी संबंधित एनएसयूआय कार्यकर्त्याकडून एका विद्यार्थिनीवर दबाव टाकून चुकीच्या गोष्टी वधवून घेण्याचा प्रयत्न झाल्याचा एबीव्हीपीचा आरोप आहे। आता नेमकं काय घडलंय, अर्थातच पोलीस या संदर्भामध्ये सखोल चौकशी करतच आहेत, पण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। डीसीपी कृष्णिकेश रावले हे आता घटनास्थळी आहेत। शिवाय सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार देखील घटनास्थळी दाखल झाले।
कारण की राहुल गांधी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर येतात. छात्रों गूंज हा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी ते संबोधित करणार आहेत, तरुणांना संबोधित करणार आहेत. आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवर आता सीओईपी मध्ये NSUI आणि ABVP यांच्यातलं वातावरण तापलेलं आहे. दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत. आता हे सगळं मुळातच काँग्रेसचे अनेक नेते आज पुण्यात तळ ठोकून आहेत, कारण की उद्या स्वतः राहुल गांधी प्रत्यक्ष पुण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही संघटनांचे विद्यार्थी कार्यकर्ते आमने सामने आल्यानं तणाव त्या COEP कॉलेजमध्ये निर्माण झालाय. आता हा तणाव दूर करण्यासाठी तिथं विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे नेते देखील पोहोचलेले आहेत. पोलीस देखील त्या ठिकाणी आपला बंदोबस्त तैनात करून त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थात घटनास्थळावर आता प्रत्यक्षात परिस्थिती जर आपण पाहिली तरी ती तणाव नियंत्रणात जरी असला तरी कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी काँग्रेस नेत्यांकडून आणि पोलिसांकडून देखील त्या ठिकाणी चोख व्यवस्था करण्यात येते, बंदोबस्त लावण्यात आलाय, तैनात करण्यात आलाय आणि त्या ठिकाणी तशी काळजी देखील घेतली जाते. खरं तर राहुल गांधींचा हा दौरा आता मुळातच चर्चित ठरलेला दौरा आहे, कारण की पुण्यामध्ये उद्या येऊन ते तरुणाईशी संबंध त्या ठिकाणी आपल्या संबोधाच्या माध्यमातून, आपल्या भाषणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बोलणार आहेत. वेगवेगळे विषय त्या ठिकाणी ते मांडण्याची शक्यता आहे.